नमस्कार मित्रांनो, युवा मार्गदर्शक आपले स्वागत करत आहे। आज आपल्या मंचावर जे गेस्ट आले आहेत ते नावागावातील अक्षय पाटील आहे। अभ्यासात नेहमी पुढे असणारे, मेहनत करायला कधीही न घाबरणारे आणि संपूर्ण जग फिरून आलेले अक्षय दादा हे मर्चंट नेव्हिगेशन ऑफिसर आहेत। अक्षय दादाने नॉटिकल सायन्स मध्ये BSc केली। 13 वर्षाहून अधिक अनुभव घेऊन आज ते डेक डिपार्टमेंट मध्ये चीफ ऑफिसर आहे। याच वेगाने जर ते पुढे जात राहिले तर पुढच्या 3 वर्षात ते नक्की शिपचे कॅप्टन होतील। अक्षय दादाने मर्चंट नेव्ही बद्दल फार मोलाचे मार्गदर्शन केले। कंपॅरिझन विथ इंडियन नेव्ही, टाइप्स ऑफ जॉब्स, पे स्केल, चॅलेंजेस इन जॉब्स अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले। ज्यांना मर्चंट नेव्ही मध्ये आपले करिअर घडवायचे असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा। आमच्यासाठी वेळात वेळ काढून नवीन पिढीला मार्गदर्शन केले त्याबद्दल संपूर्ण युवा मार्गदर्शक टीम अक्षय दादांचे खूप खूप आभार मानते। चला तर मग अक्षय दादांची सक्सेस स्टोरी आणि मार्गदर्शन ऐकूया। BSc नॉटिकल सायन्स म्हणून असा एक कोर्स नवीन आला, TS रहमानलाच आपल्या नावालाच। तर तिथून तो कोर्स जसा बोलायला जातात की म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 1 इयरचा कोर्स असायचा। इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणून दिल्लीचा असायचा। तर आता ते त्यांनी डिस्कंटिन्यू केलं। आता IMU झाले, म्हणजे इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी म्हणून त्यांनी सेपरेट डिग्री काढली आता त्याची। त्याच्यामध्ये BSc नॉटिकल सायन्स म्हणून 3 इयर्सचा कोर्स असतो। तर म्हणजे मी तो डेक साईडचा कोर्स म्हणून तो मी हे केलाय 3 इयर्सचा कोर्स म्हणून। आणि मुळात फर्स्ट 3 इयर्स आम्हाला म्हणजे आमची बॅच छोटी असल्यामुळे काय सिलेबस कधी माहिती नसायचा। आम्ही दुसऱ्या कॉलेजला विचारायचो पण ते एक्सपिरियन्स होते पण ते आम्हाला कधी काही सांगायचं नाही। म्हणून आम्ही 1-2-3 मुलांचा ग्रुप म्हणून आम्ही स्टडीचा विचार केला की काहीतरी करून क्वेश्चन पेपर्स वगैरे काढले पाहिजे, कारण की काहीच फर्स्ट बॅच म्हणून काहीच आयडिया नव्हती, काहीच मटेरियल नाही, काही बुक्स नाही लायब्ररीत, कुठल्या बुक्स रेफर करायचे। पण लकीली एक आम्हाला कॅप्टन भेटले जे UK वरून एक्झाम पास करून आलेले, तर त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आम्ही जे पण स्टडीज केले, त्यांनी जे काही सोल्युशन्स वगैरे आणले, खूप डिफिकल्ट वाटत होतं कारण की ते सिलेबस इतकं 3 वर्षाचं बोलतात पण ते लोक खूप शिकवतात त्याच्यामध्ये। म्हणजे आमचा अक्षरशः फेस काढलेला त्यांनी शिकवून का, आणि कुठे जाऊ नाही शकत, म्हणजे हॉस्टेलमध्येच थांबायचं आणि कंपल्सरी 8 to 5 लेक्चर अटेंड करायचे। आणि त्याच्यानंतर सेल्फ स्टडीचा भाग, डिनर नंतर सेल्फ स्टडीचा भाग येतो, तो सेल्फ स्टडी पण अटेंड करायचाच। 9-10 वाजेपर्यंत तर अभ्यासच करत राहायचे। तर त्याच्यामुळे नंतर मग काय ताकद बसायची नाही, नंतर मग सकाळी 5 वाजता परत उठा, असा डेलीचा कार्यक्रम असायचा तिकडे। आणि फिजिकल एक्सरसाइजवरती पण ते लोक कॉन्सन्ट्रेट करायचे, तर त्यांनी ते धावायला लावायचे ती गोष्ट वेगळी, त्याच्यामध्ये पण तो एक वेगळा पार्ट राहिला। स्पोर्ट्समध्ये पण सेम टाईम राहायचा, सगळं म्हणजे ऑल इन ऑल ॲक्टिव्ह राहायचं। असं नाही आहे ते की स्टडीजच पाहिजे, पण सगळ्या बाजूने ॲक्टिव्ह पाहिजे त्यांना मुलं। नेव्हीमध्ये ते इंडियन नेव्हीचे ऑफिसर असतात, ते लोक ट्रेन करतात त्यासाठी, आणि प्रॅक्टिकल्स वगैरे पण असतात आपल्या बऱ्याचशा काही। तर ट्रेनिंग वाईज तर आपलं काही हे सगळं व्यवस्थितच झालं। त्याच्यानंतर पार्ट आला की कंपनी सिलेक्शनचा, तेव्हा आमच्याकडे कॅप्टन जे होते ना, त्यांनी पण बराच चांगला मार्गदर्शन केलं। त्यांना कंपनीज माहिती होते, तर त्यांनी आम्हाला चांगल्या कंपनी सिलेक्शनला आणले। आणि लकीली आम्ही 4-5 जण, आमचे जे स्टडीचा ग्रुप होता ते 5 जणांना फर्स्ट सिलेक्शन भेटला। आणि त्याच्यानंतर मग आमची ट्रेनिंग पण तेव्हा चालू झाली। काही लोकांना त्याच्यामध्ये स्कॉलरशिप वगैरे पण मिळतात, म्हणजे आत्ताच्या याच्यात तरी बघायला गेलं तर त्या कोर्सच्या संदर्भात BSc नॉटिकल सायन्सचा जवळपास म्हणजे 7.5 lakhचा खर्च आहे कोर्स करायला 3 वर्षाचा। आणि त्याच्यानंतर मग प्लेसमेंटचं आता मी त्या कॉलेजपासून जरा तुटलेलो आहे, म्हणजे तेवढं आपल्याला काय आयडिया नाही कंपनीज कुठल्या येतात, पण म्हणजे चौकशी झाली तर करू शकतो की कंपनीजचं रेकॉर्ड कसं आहे किंवा काय आहे।
तर बरंचसं म्हणजे फायदे आहेत आपल्याला त्या कोर्समध्ये. पण काय सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट फक्त थोडी हेवी आहे. 7.5 lakhs बोललं तर पब्लिकला जरासं विचार पडतो की जॉब प्रोफाईल कसं असेल. पण जॉब सिक्युअर्ड असतात. जेव्हा कंपनी जर सिलेक्ट झाली एकदा, तर ट्रेनिंग पिरियड प्रमाणे आपला जॉब सिक्युअर्ड असतो. तर काही इश्यू नसतात. जॉब वाईज सगळा व्यवस्थितच असतो. आणि नंतर मग पार्ट येतो ट्रेनिंगचा. तो असतो समजा आता ॲज अ कॅडेट म्हणून जो ट्रेनिंग पिरियड असतो, तर प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये ट्रेनिंगमध्ये असतो, तसा ह्या फील्डमध्ये कॅडेट म्हणतात. तर त्याच्यामध्ये खूप राबवलं जातं शिपवरती. पण त्या लेवलपर्यंत पोचायला तुम्हाला सगळ्या रँकच्या अंडर काम करायला लागतो. त्या पद्धतीचा एक्सपोजर घ्यायला लागतो. आणि शिपवरती एक काम नसतो. इनफॅक्ट फ्रँकली आपला ओपन फोरम चालू आहे, पण फ्रँकली स्पीकिंग टॉयलेट साफ करायचा पण काम कधी कधी पनिशमेंटमध्ये येतो. ठीक आहे. तर राहुल आपण इथं पण केलेलं आहे. आपल्या इथं स्कॉट गाईडच्या ह्याच्यात आपण शाळेमध्ये वगैरे पण आपल्याला पनिशमेंटमध्ये तेव्हापासूनचीच सवय धरून चालायची. तर ते पुढे अशी कामं आली असं बोलायला काय हरकत नाही. पण हां, बाकी वॉच किपिंग वाईज बोलायचं किंवा काय शिपच्या समोर येणार आहे आपल्या, जसं ट्रॅफिकमधून गाडी काढायची कशी, तशी शिप तेवढ्या मोठ्या शिपला कशी जागा बनवायची आणि कसा गॅप काढायचा ट्रॅफिकमध्ये, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केला जातो. त्याला नॅव्हिगेशन बोलतात. दुसरा पार्ट येतो तो शिपला सजवायचा, पेंटिंगचं काम असतं मोस्टली. तर ते कसं कोरोजन प्रोटेक्शन बोलतात. तर ते ॲज अ कॅडेट म्हणून खूप शिकायला मिळतं. आणि त्याचाच रँक जो चीफ ऑफिसरचा असतो त्याच्या अंडर असतो. जो मी आता आहे चीफ ऑफिसर माझा रँक आहे आता, कारण माझ्या अंडर एक ट्रेनी असतो, त्याला मला शिकवायचं असतं. पण मी जे शिकलोय, ज्या पद्धतीने मी शिकत आलोय, माझं काम आहे की मला त्या मुलाला चांगली ट्रेनिंग द्यायची, जेणेकरून आपल्याला तो एक चांगला ऑफिसर म्हणून परत भेटला पाहिजे. तो एक्झाम पास करून परत येईल, जेणेकरून पुढे मला असं कोणी बोलायला नको का माझ्या हाताकडून जर ट्रेनिंग केली, अरे इसका चीफ ऑफिसर कौन था, असं बोलायला नको. आपल्याला पुढची फ्युचर जनरेशन घडवायचं आहे. का तर इंडियामध्ये आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे. इंटरनॅशनल क्रूसोबत आम्ही कम्पीट करतो. कोविडमुळे पण जसा हाल चालू आहे, इंडियाचा कोविड रेकॉर्ड बघता सीफेरर्सला तेवढं प्राधान्य नाही जातं इंडियन्सच्या ह्याच्यात. तर म्हणून ते प्रोफेशनलिझम मेंटेन करायचं काम आमचा चीफ ऑफिसरचा असतो. जे मुलांमध्ये नवीन मुलं जे येतात ट्रेनिंगसाठी, त्यांना चांगलं गाईड करायचं. पहिले हॅरॅसमेंट वगैरे व्हायची, आता लोकांनी ऐकलं असणार, पहिले हॅरॅसमेंट व्हायच्या, जेवण नसेल देत. मी पण त्याच्यातला एक आहे, जेवण नव्हते देत. जेवण दिला तर तो दुसऱ्या नॅशनॅलिटीचा द्यायचा, इंडियन जेवण नाही मिळणार. कधी उपाशीच ठेवणार, कधी 2-2 दिवस झोपून नाही देणार. म्हणजे एक मेंटल टॉर्चर पण असायचं. पण आता ते मेंटल टॉर्चर बोला किंवा हॅरॅसमेंट बोला, आता तसला प्रकार काही होत नाही. आता आपल्याला एक इंटरनॅशनल लेवलवरती मॅरिटाईम लेबर कन्व्हेन्शन, म्हणजे त्या पूर्ण लेबर कन्व्हेन्शनमध्ये आम्ही येतो. आता आम्ही कोणालाही कंप्लेंट करू शकतो जर आमची हॅरॅसमेंट झाली. आत्ताचा मुद्दा फक्त हॅरॅसमेंटचा आहे. जॉब तोच आहे, सगळं काही तेच आहे, पण लोकांना हॅरॅसमेंट करता येऊ नये. सॅलरी वाईज पण कुठली कंपनी गैरफायदा उचलू नये, म्हणजे काम केला पगार नाही पोचला, अशा कंपनीज करायच्या. पण आता तसं काही नाही होत. आता कंपनी तशा करू नाही शकत. तर आता तेही म्हणजे मॅटर सॉल्व्ह झालेले आहे. पहिल्या व्हायचे असे, म्हणजे जस्ट मी जॉईन केलं तेव्हा बरेचसे केसेस यायचे असे. 3-4 वर्ष चाललं, 2008 ते 2012 पर्यंत. 2013 पासनं शिपिंग थोडासा बूम झालाय आणि आता मुळात कोणी यायला तयार नाही शिपिंगमध्ये. तर आता आपल्याकडे मुलांना वेकेन्सीज आहेत, म्हणजे मुलं येत नाहीत का, तर जस्ट बिकॉज की तोच सॅलरी पॅकेज त्यांना इथे मिळतो, तर फॅमिलीपासून लांब का राहायचं असा विचार येतो. तर असं काय नाही आहे, म्हणजे फॅमिली लाईफ आहे. तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा तुम्ही चांगला क्वालिटी टाईम 100% तुमच्या फॅमिलीला देऊ शकता. असं काही नसतं की फॅमिली लाईफ. आता मी ॲज अन ऑफिसर आहे, मी माझ्या वाईफला गेले 3 वर्ष मी तिला शिपवरती नेतो. पण आमचं जेव्हा आता बाळ जस्ट झालं 2019ला, त्या वर्षापासून मी तिला नाही नेऊ शकलो, कारण की मेडिकल इमर्जन्सी कधीही होऊ शकते आणि आपण शिपमध्ये आउट ॲट सी काय नाही करू शकत. आणि आम्हाला काही प्रोफेशनल डॉक्टर्स म्हणून काही हेल्प नसते, म्हणून आम्ही ते डिस्कंटिन्यू करतो नंतर. पण मॅरिड लाईफमध्ये जस्ट नवीन मॅरिडमध्ये तुम्ही नेऊ शकता बिंदास्त आपल्याच खर्चावरती. पण विजा वगैरे सगळं आपल्यालाच करायला लागतं. कंपनी अरेंज करते तिकीट, कधी काय जॉईनिंग वगैरेचं कंपनी सांगेल.
ते कंपनीवरती सोडायचं. बाकी आपल्याकडून फक्त हे असतं, म्हणजे फॅमिली लाईफ पण येते त्याच्यामध्ये. असं नाही आहे की तुम्ही नेऊ नाही शकत. ऑफिसर्सना त्याच्यामध्ये डेक आणि रेटिंगचा वेगळा भाग राहिला. मग आपण रेटिंगबद्दल बोलत नाही सध्या, आपण डेक आणि इंजिन ऑफिसर्सबद्दलच बोलतो. इंजिनियर्सचा पण पार्ट असतो. इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून असतात, आणि इंजिनियर्स असतात जे नॉर्मल बीटेक वगैरे करतात आणि मग जनरल मरीन इंजिनिअरिंग करतात. 1 वर्षाचा कोर्स, त्यांना ते डॉक्युमेंट मिळतं मग त्याच्यानंतर शिपवरती यायला. आणि त्याच्यानंतर पुढे आपण म्हणजे रँक वाईज असतात. आता कॅडेटमधून जेव्हा, आता समजा मी कॅडेटमध्ये आलो तर मला एक एक्झाम द्यायची लागते. समजा इथे आमच्या विटीला DG शिपिंग म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक रँकसाठी एक्झाम असतात. तुम्हाला येऊन एक्झाम पास करायची आहे. ती एक्झाम पास करायची, तो सी टाईम कंप्लीट करायचा. 12 महिन्याचा 13 महिन्याचा सी टाईम असतो आमचा सुरुवातीचा. एक्झाम पास करायची, तेव्हा सेकंड ऑफिसर म्हणून एक लेवलचा लायसन्स मिळतो. मग तुम्ही म्हणजे तुम्हाला आता इंडियन लायसन्स मिळालं आहे आणि तुम्ही नॅव्हिगेटिंग ऑफिसर आहात असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही फ्रेशरमध्ये जाता. आता त्याच्यामध्ये पण ट्रेनिंगमध्ये स्टार्ट करतात परत, की जेणेकरून तुम्ही एकदा थोडंसं 1-2-3 महिन्याचं ट्रेनिंग घ्या, इक्विपमेंट बघा कशी आहेत, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एक इंडिपेंडंट वॉचकीपर म्हणून प्रूव्ह केलं जातं. ते कॅप्टनवरती असतं. कॅप्टन बोलतो की ठीक आहे, इंडिपेंडंट वॉच आहे तुझी, आता तू राहू शकतोस, तू शिप चालवू शकतोस. ठीक आहे. मुळात काय आहे, त्या एका माणसाच्या वॉचवरती 4 तासाची वॉच असते, त्याच्यावरती बाकीचे 20 जण खाली झोपलेले असतात त्या भरोशावरती. तर त्या मुलांना त्या ट्रेन करायचा जो ट्रेनिंग पिरियड असतो ना, तो जरा खूप महत्त्वाचा असतो. आणि त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये जे सज्ज होतील ना, म्हणजे त्याच्यामध्ये जरासं खूप स्ट्रगल असतो. तेव्हा जो स्ट्रगल करणार ना, लाईफ लॉंग त्या गोष्टी पुढे जात राहणार. आणि ती स्ट्रगल म्हणजे त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये जे माणसं जसं नॉलेज गेन करतात, कारण की त्याच्यामध्ये त्यांना नुसतं काम नाही करायचं, त्यांचं एक डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम असतो. ते टास्क पण कंप्लीट करायचे. ते टास्क कंप्लीट करून प्रत्येक टॉपिकचं प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये तुम्ही किती गेन केलात, आणि जे थिअरी तुम्ही शिकलात कॉलेजमध्ये ती येऊन तुम्हाला अप्लाय करायची आहे. प्रॅक्टिकली काय, थिअरी आणि प्रॅक्टिकल खूप डिफरन्स आहे आणि खूप डिफरन्स असतो नेहमीच. पण ते शिकायला तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्ही हँड्स ऑन एक प्रॅक्टिकल शिपवरती जाणार, शिपचं ऑपरेशन बघणार. आणि त्या शिपच्या ऑपरेशनमध्ये ट्रेनिंग पिरियडमधून तुम्हाला एक ऑफिसर म्हणून एक चांगला बनायचं असेल तर ते तुम्हाला ऑफिसर म्हणून एक चांगलं बघता येईल. त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणजे ॲज अ चीफ ऑफिसर मी स्वतः एक स्ट्राईव्ह करत असतो त्या मुलांना एफर्ट्स द्यायला, की तुम्ही नेक्स्ट फ्युचर आहात. जर तुम्ही प्रोफेशनलिझम ह्या ट्रेनिंग पिरियडमध्ये नाही दाखवलं, तुम्ही ॲज अन इंडिपेंडंट ऑफिसरमध्ये तुम्हाला कोणी विश्वास नाही करणार. मग लोकांना सारखं तुम्हाला एक प्रॉम्प्ट करावं लागेल, अरे हे कर ते कर. मग तुम्हाला स्वतःहून ती काम करायची जिद्द नाही येणार. आणि मर्चंट नेव्हीमध्ये म्हणजे असं असतं की तुम्हाला वेळ नाही दुसऱ्यांच्या रँक्सवरती जाऊन विचार करा. आपण ऑफिसमध्ये असतो, आपण एखाद्याला बोलतो की हे कर ते कर. पण मर्चंट नेव्हीमध्ये आपण ज्या माणसाला जी डिपार्टमेंट आहे, तर माझं शिप चालवायचं एक काम आहे आणि कार्गोचं काम आहे, जे कार्गो शिप कॅरी करते. माझ्या पाठी लागायला कोणाला दुसऱ्याला टाईम नाही, कारण की त्याच्याकडे ऑलरेडी तो प्री ऑक्युपाईड आहे. सॅलरी उगीच एवढी देत नाही, कारण की ते लोकांचं असं असतं की तुम्हाला सॅलरी, तुमचा हा लायसन्स जो गव्हर्नमेंटकडून आला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला ह्या गोष्टी येतात, आणि यू हॅव टू बी दॅट प्रोफेशनल की ते तुम्ही जॉब आउटपुट 110% पुढे जाऊन द्यायचं. म्हणजे तुम्हाला 24 तास जागावे लागले की 2 दिवस जागावे लागले ते काही सांगायचं नाही, कारण की कामच अशी असतात, कधी थांबत नाही ती कामं. शिप डे अँड नाईट चालू असते, कधी थांबत नाही कुठल्याहीसाठी. आणि शेड्यूल प्रिपोन होतं उलटं. विमानांचं जसं आहे की ते येतात जातात. एक मालवाहू गाडी पण आपण पकडू शकतो. एका पोर्टमधून गाडी भरली आणि जी निघाली ती रात्री कधीतरी थांबते, पण शिप अशी नाही, ती कंटिन्युअस चालूच असते, कधी थांबत नाही. हां, जस्ट इन केस कुठे पोर्टला अरायवलवरती दुसऱ्या शिपने जर तिची जागा घेतली असेल तर तेव्हा तेवढ्यापुरतं थांबायचं बस, त्याच्या पुढे जायचं. आणि जेव्हा स्लॉट खाली होणार शिप लगेच पोर्टमध्ये येणार आहे, मग ते कार्गोचे ऑपरेशन चालू होणार. मग तिचं कार्गोचं ऑपरेशन संपलं की नॅव्हिगेशन येतं, परत एका पोर्टवरून दुसऱ्या पोर्टवरती न्यायची जिम्मेवारी ती असते कॅप्टनची. ते अजून मला रँकवरती त्या यायचं अजून
बराच वेळ जाणार आहे त्याला, एक 3-4 वर्ष अजून. म्हणजे माहिती प्रमोशन्स प्रॉस्पेक्ट कसे असतात, कारण की मार्केटवरती असतात. मार्केटमध्ये कॅप्टन्सचे रिक्वायरमेंट वाढले की प्रमोशन होतं. आणि मला काही अशी घाई नाही, कारण की मी प्रत्येकी रँकवरती आरामात आपला टाइम घेऊन फॅमिलीला पण टाइम दिला. असं नाही की नुसतं सेल करत राहिलं किंवा काय, तसंही नाही. आपला टाइम द्यायचा, घरी यायचं, घरच्यांसोबत राहायचं, कारण की एक माइंड फ्रेश होतो. शिपवरती गेल्यानंतर शिपवरतीच राहायला, तिकडचं 24 hours ऑन असतो आपण. कामावरून आलो, कॅबिनमध्ये गेलो, आणि कॅबिनमध्ये पण कोणी कॉल करू शकतं. असं काही नाही की बाबा हे काही राहिलं असेल किंवा काय राहिलं असेल तर बाबा हे करून जा, ते काही असं ऑन नसतं. पण वॉचेस वगैरे त्याप्रमाणे असतं. म्हणजे तिकडे शिपवरती एकदा गेलो की नेहमीच ऑन असतात, असं काही हे नाही. तर एक जिस्ट दिलं. आता काही क्वेश्चन्स असतील तर, म्हणजे माझं तरी कडून म्हणजे सगळं झालेलं आहे. म्हणजे आणखीन काही डिटेलमध्ये काय राहू, काय विचारायचं? ओके अक्षय, थँक्यू. म्हणजे एक ओव्हरव्ह्यू दिलास, मस्त वाटलं. तर बेसिक क्वेश्चन्स आहेत की जसं नॉर्मली पोरांना अशी कंडिशन आहे की त्यांना मर्चंट नेव्ही म्हणजे काय आणि नॉर्मल नेव्ही म्हणजे काय, त्याचा राईट, तर तोच फरक माहिती नाही. तर त्याच्यावर जर आम्हाला सांग. मर्चंट नेव्ही म्हणजे काय रे? मर्चंट म्हणजे आपण एक गुड्स कॅरी करतो ना, त्याच्यामुळे त्या शिपच्या रिलेटेड जे मालवाहू जहाज असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स येतात. म्हणजे आता आपला कंटेनर झालं, जे तुम्ही आता कधी JNPTला आला असेल ना, आपण बघितलेलं कंटेनर आहे, ते आता इथे आपल्याकडे दिसायला कंटेनर दिसतात. तर नुसते त्याच शिप्स असतात का? नाही, त्या कंटेनर असतात. त्याच्यामध्ये कंटेनरमध्ये काही असतं. म्हणजे एक गाडी पण असू शकते, एक केमिकल पण असू शकतो, आणि एक बोलतात ना, एक टॉयचं शॉप पण असू शकतं, ज्याला मग भरून पाठवलं, कोणाचा कन्साइनमेंट असेल ते पण असू शकतं. आणि ऑइल पण असतं. काही शिप्स ऑइलचे असतात, ज्या क्रूड ऑइल, ज्याच्यातून आपल्याला बोलतात ना की वेगवेगळ्या पेट्रोल झालं, केरोसिन झालं, डिझेल झालं, जेट फ्युल झालं, त्याचे प्रोडक्ट्स करायला एक कच्चा तेल येतो, जो डायरेक्ट आपण बोलतात त्या रिग्समधून जे एक्स्ट्रॅक्ट करतात, त्याच्यातून पाईपलाईन्सने पोर्टमध्ये पोहोचवलं जातं, त्या असतात. म्हणजे ती शिप झाली. इंडियन नेव्हीचा भाग फक्त आपल्या प्रोटेक्शनसाठी आहे. त्याचा फील्ड वेगळा आहे. इंडियन नेव्हीचं आणि आमचं काही कन्सर्न नाही. इंडियन नेव्ही फक्त वॉरशिप्स चालवतील आणि त्यांचं प्रोटेक्शनचं, म्हणजे बॉर्डर प्रोटेक्शन असतं. म्हणजे नेव्हीचं आपला तटरक्षक आहे. 200 miles असतात आपल्या इंडियन नेव्हीला, आपल्या ज्या सी कोस्टला प्रोटेक्ट करायला. ती नेव्ही त्या बॉर्डरला प्रोटेक्ट करत असते. तर ती इंडियन नेव्ही झाली. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे फायटर प्लेन असतील किंवा काय असतील, तर ते त्यांना वाचवायला जाऊ शकतात. जर आपल्याला समजा काही गरज लागली, तर इन केस ते लोकांना, आम्हाला काही गरज लागली, तर तेही येऊ शकतात रेस्क्यूसाठी. आमच्याकडे काही इमर्जन्सी झाली तर. आणि त्यांच्याकडे फायटर प्लेन असतं किंवा हेलिकॉप्टर असतं, तो कोस्टच्या तेवढ्या भागात जाऊ शकतो. म्हणजे आम्हाला जर वाचवायचं झालं तर इंडियन नेव्हीचा भाग तो राहील. त्यांचा भाग वेगळा आहे. ते लोक इंटरनॅशनल वॉटर्समध्ये फिरत नाही. आम्ही एका कंट्रीचा कोस्टमधून दुसऱ्या कंट्रीच्या कोस्टमध्ये आम्हाला ज्या प्रोसिजर असतात, ज्या आम्हाला म्हणजे क्लिअरन्स असतात, पोर्ट क्लिअरन्स पाहिजे असतो मागच्या पोर्टचं, तर तुम्ही दुसऱ्या पोर्टमध्ये एंट्री करू शकता. म्हणजे तुम्ही हेल्दी आहात आणि तुमच्याकडे त्या शिपचा, त्या देशासाठी चाललेला कार्गो तो बरोबर आहे का, त्याचा क्लिअरन्स ऑलरेडी पाठवावा लागतो. आणि मग त्या कार्गोचा क्लिअरन्स जेव्हा मिळतो तेव्हा शिप त्या पोर्टमध्ये एंट्री करू शकते. हा मर्चंट नेव्हीचा भाग राहील. तर म्हणजे क्लिअर झालं ना की इंडियन नेव्ही म्हणजे मी इंडियन नेव्हीतला नाही. आता लोकांनी स्विच केले, म्हणजे इंडियन नेव्हीतून स्विच करू शकतो. म्हणजे कसं, ते फक्त इंजिनियर्सचं आहे. कारण की शिपचा इंजिन जो आहे ना, तो त्या शिपचा इंजिन पण तोच असतो जो या शिपचा असतो. त्याच्यामुळे ते इंजिनियर लोक इकडे येऊन काम करू शकतात मर्चंट नेव्हीमध्ये. मर्चंट नेव्हीवाला इंडियन नेव्हीमध्ये जाऊन इंजिनियर काम करू शकतो. मी डेक ऑफिसर आहे, मी जाऊन काम नाही करू शकत, कारण की मला त्या कार्गो आणि मला ते म्हणजे ते एक्झाम मी दिलेले नसतात आणि मी त्यातला नाही. म्हणजे की इंडियन नेव्हीचं, कारण की ते सुरुवातीपासून बॅकग्राऊंडच तसा पाहिजे. इंजिनियर्समध्ये फ्री फ्लोईंग असतं, ते लोक तिकडे जाऊ शकतात, त्यांचे इकडे येऊ शकतात, असं असतं. आणि अक्षय, म्हणजे मर्चंट नेव्ही आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याचा काही संबंध नाही, बरोबर? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं असं नाही आहे राहुल. आपल्याकडे प्रत्येकी ज्या एक्झाम असतात ना मर्चंट नेव्हीच्या, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याच असतात. आता आमची जी ही आहे ना, त्याला डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग म्हणून
डीजी शिपिंग हा हा आमचा हेड आहे, हा मुंबईला आहे, इथे कांजूरमार्गला IT पार्कमध्ये. ओके. त्या लोकांचं ते लोक आम्हाला सर्टिफिकेट इश्यू करतात, त्यांच्या एक्झाम असतात, त्यांचे सर्वेअर असतात, आम्हाला रिटर्न्स पास करायची आहे आणि त्याच्यानंतर 2 इंडिपेंडेंट सर्वेअर आमची एक्झाम घेणार. तर एक इंडिपेंडेंट सर्वेअर मधून सुटला तर दुसरा इंडिपेंडेंट सर्वेअर तिकडे असतो, त्याच्या दोघांनाही तुला मार्क आणायचे आहेत. 10 पैकी मार्किंग असते ती, तुम्हाला 60% वरती पाहिजे, म्हणजे 7 पाहिजे तुम्हाला कमीत कमी मार्किंग, 6 पण नाही 7 पाहिजे. 6 मध्ये येस नो असतो की मार्किंग देतात की नाही. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा लायसन्स असतो आमचा, तर तो लायसन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडूनच येतो. आणि प्रत्येकी देशाचा, म्हणजे आता आपला इंडियन लायसन्सला व्हॅल्यू आहे तसं UK लायसन्स, दुसरं एक इंडिया म्हणजे UKला जातात पोरं एक्झाम द्यायला, UK COC म्हणतात त्याला, सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी म्हणतात. UKला जातात, तिथे पण एक्झाम देतात, तिकडे खर्च असतो. आपल्या इंडियाला खर्च नाही तेवढा, तिकडे एक 10-15 lakhs पर्यंत जातात खर्च. पण लोक म्हणतात असे का तिकडे एक्झाम देणं इझी आहे, म्हणजे इकडचे सर्वेअर टफ क्वेश्चन विचारतात, तिकडचे इझी विचारतात. आता माहिती नाही आपल्याला, पण इकडे असं मला काही वाटत नाही. ज्याच्या त्याच्या कॉम्पिटन्सीवरती आणि नॉलेजवरती अभ्यास केला तर कुठेही पास होऊ शकतो, असं काही नसतं. राईट. ओके. आणि ॲक्च्युली जसं एखाद्याला जर मर्चंट नेव्हीमध्ये एंट्री मारायची असेल, राईट, तर कोणकोणते ऑप्शन आहेत? जसं आता तू BSc केलीस नॉटिकल सायन्समध्ये, राईट, तर आणखी कोणकोणते ऑप्शन्स आहेत की आपण मर्चंट नेव्हीमध्ये जाऊ शकतो? आणि तिथली हायरार्की पण सांग एकदा. आता हायरार्की, आता चल पहिला आपण ह्याच्यामध्ये जाऊयात ट्रेनिंगमध्ये. ट्रेनिंगमध्ये आता डिपार्टमेंट वेगवेगळे असतात. एक डेक झाला, एक इंजिन झाला आणि एक कॅटरिंग झाला. तर आता मी जर समजा माझं एक तर माहितीचं सांगितलं, मी BSc नॉटिकल सायन्स जर कोर्स केला तर त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. 3 वर्ष कोर्स इथे केला आणि मग ट्रेनी पिरियडमध्ये तिकडे शिपवरती जायचं, तर त्याच्यामध्ये ते डेकचं काम झालं. सेम इंजिनिअरिंगमध्ये BTech करून पोरं बाहेर असतात, BTech करतात आणि मग इकडे येऊन कुठल्याही मर्चंट नेव्हीच्या इन्स्टिट्यूटमध्ये जा, त्यांच्याकडे जनरल मरीन इंजिनिअरिंग म्हणून असं एक कोर्स असतो, तो 1 वर्षाचा एक कोर्स करायचा, म्हणजे 5 वर्ष ते झाली. आणि मग तुम्हाला कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट म्हणून एक सर्टिफिकेट CDC असतो, त्याच्यावरती तुमचा सीट टाईम नेहमी स्टॅम्प होत असतो तो. कारण की तो रेकॉर्ड खूप महत्त्वाचा आहे, कारण की तो तुम्हाला इकडे येऊन शिपिंगच्या मिनिस्ट्रीला दाखवायला लागतो आणि त्या बेसिसवरती तुम्ही एक्झाम देऊ शकता, समजलं. आणि मग त्या बेसिसवरती तुम्ही एक्झाम देणार आणि त्या बेसिसवरती गव्हर्नमेंट तुम्हाला लायसन्स इश्यू करणार पास झाल्यावर, ठीक आहे. खूप कंडिशन्स. तर ते इंजिनिअरिंग पार्टमध्ये असं एक करू शकता. पुण्याला एक तोलानी मॅरिटाईम इन्स्टिट्यूट आहे, चेन्नईला पण आहे, कोलकाताला पण आहे. तिथे तुम्ही बेसिक मरीन इंजिनियरचा कोर्स, डेडिकेटेड कोर्स असतो, तो 4 वर्षाचा असतो, तो एक करू शकता. आणि सेम BSc नॉटिकल सायन्स टेक्नॉलॉजी म्हणून एक कोर्स आहे, म्हणजे माझ्याच एक हायर व्हर्जन कोर्स आहे माझा कोर्स, तो पण तोलानीला आहे, पुण्यालाच आहे. तो 4 वर्षाचा कोर्स आहे, तो डेक साईडसाठी, एक इंजिन साईड आणि डेक साईड. तर हे झाले ऑफिसर्सचे कोर्सेस, ठीक आहे. एक केटरिंग डिपार्टमेंटचा आपला एक कोर्स असतो, जो तो आपल्या रेहमानला पण आहे, PS रेहमानला आहे. आणि केटरिंगमध्ये काय 6 महिन्याचा कोर्स असतो, पण ते ज्या पोरांना समजा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये कमी पर्सेंटेज मिळाले आणि ते डेक साईडमध्ये नाही जाऊ शकत, समजा 60% PCM 60चा रिक्वायरमेंट आहे, काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं 70चा रिक्वायरमेंट पण आहे. आता ते एक्झॅक्टली मला माहिती नाही आत्ताचं रिक्वायरमेंट काय चालू आहे, पण 60 to 70 PCM पाहिजे जर ऑफिसर बनायचं असेल तर. आणि रेटिंगमध्ये तर तुम्हाला 10th पास पण चालतो, जे कॅटरिंग डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटरिंगमध्ये कॅटरिंगमध्ये 10th नाही 12th पास पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 6 महिन्याचं ते फक्त कॅटरिंगचा कोर्स करायचा आणि तुम्ही एक बोलतात ना स्टीवर्ड म्हणून जाऊ शकता. काही वेळानंतर तुमचं ते फ्रूट कटिंग आणि व्हेजिटेबल्स कटिंगचं काम असतं, ते तुम्ही करू शकता. आणि थोड्या वेळाने जसं तुमचं जेवण वगैरे, तुमची स्किल वाढेल, तुम्हाला जेवण येणार, 20-25 माणसांचं जेवण बनवायचं असतं रोजचं, ते तुम्हाला आलं तर तुम्ही चीफ कुक म्हणजे प्रोमोट होता. त्याच्यामध्ये तेवढाच स्कोप आहे कॅटरिंगमध्ये. दुसरा स्कोप आहे डेक साईडमध्ये, इंजिन साईडमध्ये, तो असतो रेटिंग्स, म्हणजे जे क्रू असतात ज्यांना मला काम द्यायचं असतं, ऑफिसर मी त्यांना काम देतो आणि त्यांच्याकडून म्हणजे त्यांना काही म्हणजे वेगवेगळे पेंटिंगचं काम झालं, काही फिटिंगचं काम झालं, ठीक आहे. काही आपल्याला शिपचे मोरिंग असते, म्हणजे ते शिप पोर्टवरती येताना रश्या आम्ही पास करतो त्याचं असतं, ते आपल्या अंडर काम करतात. मग ते असतात रेटिंग्स लोक. मग त्यांच्यामध्ये पण हेरार्की असते वेगवेगळी.
एक ऑर्डिनरी सीमेन असतो, एक एबल सीमेन असतो, एक बोसन असतो, असे रँकिंग्स असतात. पण तुम्ही स्टार्ट करताना ट्रेनी सीमेन म्हणून स्टार्ट करता आणि मग आणि मग बोसनमध्ये तुम्ही प्रमोट होता. की त्याच्यामध्ये तेवढाच स्कोप असतो, त्याच्यामध्ये काही मोठा स्कोप नाही आणि त्याच्यामध्ये सॅलरी कमी असते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲज अ मर्चंट नेव्ही ऑफिसर म्हणून ते नाही जगता येणार. मला एक रेटिंग बॅकग्राऊंड राहतो, तुम्ही क्रूमध्ये राहता, म्हणजे क्रू साईड आणि एक ऑफिसर साईड असं असतं. त्याच्यामध्ये जे लोकांचं म्हणजे बोलतात ना की एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्यांना 12th कमी मार्क आलेले असतात ते तो भाग ते लोक निवडू शकतात. पण मी रेकमेंड नाही करणार की, कारण की सॅलरी तर जवळपास 80-90 हजार असते त्यांना, पण नाही असं नाही आहे. पण त्यांचा कॉन्ट्रॅक्ट मोठा असतो, 9 महिन्याचा असतो आणि 9 महिने वर्षातून थांबायचं बोललं तर लोकांना थोडासा जड जातो की तेवढं वर्ष तेवढ्या महिने नाही थांबतात. आणि कधी कधी कोविडमुळे आता असं झालं की 11-11 महिने पण थांबायला लागतात. तर ते इश्यूज येतात. म्हणजे तर मी रेकमेंड नाही करणार की त्या गोष्टीसाठी तिकडे जावं. म्हणजे सॅलरी वाईज आणि टाईम फ्रॉम फॅमिली तिकडे थांबायचं. आणि ज्या पद्धतीचं काम असतं म्हणजे आत्ताचा जनरेशनला पटत नाही ते काम, आणि मुलांचा थोडासा ॲटिट्यूड वेगळा असतो. तर जे जुने सिमेन झालेले तर मोस्ट ऑफ आम्हाला वयस्करच लोक मिळतात त्याच्यामध्ये, जे 45 क्रॉस झालेले असतात, 50 क्रॉस झालेले असतात. यंग जनरेशन खूप कमी दिसते त्याच्यामध्ये. तर लोक नाही आहेत कारण की हेच रिझन असतं, कारण की जे तर त्यांनी IT काही केलं इथे तर तेही ते तेवढंच कमवू शकतात. आणि आय डोंट नो म्हणजे काय पर्सेंटेजचा स्कोप काय, पण रेटिंगमधून तिकडे जाणं खूप त्रासदायक असतो. आणि कंपनीज पण इतक्या इझिली मिळत नाही आपल्याला, म्हणजे प्लेसमेंट इतक्या इझिली मिळत नाही त्या ह्याच्यात. हां, ॲज अ डेक कॅडेट म्हणून जेव्हा आपण, म्हणजे जे माझं डिपार्टमेंट आहे, ॲज अ डेक कॅडेट म्हणून जेव्हा जातो तेव्हा कंपनीजला एक ऑफर असतात. ते कंपनीज डेक कॅडेट नंतर ऑफिसरमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्यांना ऑफर्स असतात, तेव्हा ते सॅलरी डिमांड करू शकतात, मला एवढंच द्या. कंपनीज वेगवेगळ्या ऑप्शन्स असतात मार्केटमध्ये. तर डॉलर्समध्ये चालू होतो त्यांचं प्रत्येकाचं काम. आणि एकदा एक्सपिरियन्स आला म्हणजे स्टॅम्प मिळाला ऑफिसरचा की मग पुढे त्याचं तो त्या लेवलचं मग त्याला कोणती शिप पाहिजे. म्हणजे मला आता माझं जे आपल्या घरगुती गॅस जो आहे ना, जस्ट एन एक्झाम्पल म्हणून आपला प्रेशराइज गॅस आहे जो प्रोपेन ब्युटेनचा कॉम्बिनेशन आहे, मी एक प्युअर लिक्विड फॉर्ममध्ये त्याला कॅरी करतो. आमचं ते काम आहे की आम्हाला त्याला लिक्विडमध्ये ठेवून त्याला कंप्रेस करायचं नेहमी आणि ते पूर्ण वॉएजमध्ये त्याचं टेम्परेचर्स मेंटेन करायचे. आता टर्मिनलला तसे कार्गो त्या पद्धतीचं पाहिजे असतं. आणि तो आपण किती 14 किलोचा गॅस वापरतो, ते मी 47,000 टन्स म्हणजे जवळपास मिलियन्स ऑफ कार्गोचा तो एक जबाबदारी म्हणून ती आपल्यावरती दिली जाते. आणि आपल्याला त्या जबाबदारीप्रमाणे त्या कार्गोचं केअर करणं आहे. तर ती असं प्रत्येकी शिपचं असतं. म्हणजे कंटेनरचा चीफ ऑफिसर वेगळा असेल, माझं LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस त्याचा चीफ ऑफिसर वेगळा असेल, आणि प्रत्येक ऑफिसर त्या पद्धतीने ट्रेन होतो. तर ते डेक ऑफिसर्समध्ये ती शिप त्याप्रमाणे पाहिजे जेणेकरून त्याला जी शिपमध्ये इंटरेस्ट आहे त्या शिपमध्ये तो जाऊ शकतो. पण त्यासाठी ओपनिंग्स पाहिजे तसे. गॅस टँकर म्हणून एक्सपिरियन्स असणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या मार्केटमध्ये, कारण की आता ऑइल हा डिप्लीट होणार आहे. तर हे गॅस प्रोडक्शनमध्ये जे टर्मिनल्स चालू झालेत ना, आता इंडस्ट्री ज्या चालू झाल्यात त्या मोस्ट ऑफ LPGsवरती चालतात. LPG म्हणा, LNG पण म्हणा, तर त्यांचं मार्केट आहे सध्या आता. आणि आता इंजिन साईडमध्ये येऊयात आपण. ते इंजिन साईडमध्ये काय ट्रेनी मरीन इंजिनियर्समधून जेव्हा स्टार्ट करतो, कॅडेटमध्येच असतो तो, इंजिनियरमधून स्टार्ट करतो. त्यांनाही रँकचं खूप हे आहे, म्हणजे ओपनिंग्स आहेत खूप. पण इंजिनियर्समध्ये कसं आहे, इंजिनियर्समध्ये तुम्हाला शिपिंग सोडलं तर बाकी पण फील्ड्स आहेत. म्हणजे तुम्ही एकदा शिपिंगमध्ये इंजिनियर झालात तर तुम्हाला इकडे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये AC प्लांटचं चालवायचं असतं, त्याचाही इंजिनियर असतो, त्याच्याकडेही लक्ष देतं, त्यांनाही सॅलरी चांगली असते. तुम्ही इथे कुठल्याही इंडस्ट्रीयल फील्डमध्ये गेलं तर तुम्हाला इकडे म्हणजे इंजिनियरसाठी शिपिंग सोडलं तर बाकी बाहेर यायला पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही जेव्हा चालू करता तेव्हा ट्रेनिंग मरीन इंजिनिअरिंगमध्ये जाता आणि मग 4th इंजिनियर, 3rd इंजिनियर आणि मग चीफ इंजिनियर म्हणून असे रँक असतात त्यांचे. मग त्या पद्धतीचे टाईम कंप्लीट करायचं, एक्झाम द्यायची, आणि टाईम कंप्लीट करायचं नेहमी एक्झाम द्यायची. मग तो लायसन्स येतो, लायसन्सप्रमाणे तुम्हाला परत कंपनी रिएम्प्लॉय करते बोलतात. म्हणजे प्रत्येकी रिएम्प्लॉयमेंट होत असतो त्या कंपनीत. जसं तुमचं अप्रेझल जात राहणार तसं पुढे तुम्ही जात राहणार. सेम इथे पण माझ्या रँकला एक कॅडेटमध्ये
मग थर्ड ऑफिसर झालं, मग सेकंड ऑफिसर झालं, मग चीफ ऑफिसर झालं, आणि आता पुढची रँक जी आहे माझी कॅप्टनची रँक आहे. तर ती अटेंड करायची. मला जर एक्झाम पण द्यायची, ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे, ती ऑक्टोबरमध्ये एक्झाम द्यायची. आणि मग त्याचा आता ओरल्सचा पार्ट राहिला, तो एकदा क्लिअर झाला की होपफुली एक 3-4 वर्षानंतर मग शिपचं कमांड बोलतात. म्हणजे ॲज अ मास्टर तुम्ही लोकांना मॅनेज करायचं, प्रत्येकी डिपार्टमेंटमध्ये पीस आणि हार्मनी ठेवायची. ठीक आहे. जेवणाचं बघायचं, जेवणाचं आपल्याला शिपचं वॉयेजप्रमाणे किती लांब वॉयेज, आपल्याला किती जेवण पाहिजे, आपल्याला स्टोअर किती पाहिजेत, ऑफिससोबत करस्पॉन्डन्स कसा ठेवायचा, कुठले सर्व्हिस पाहिजेत, असा कॅप्टनचा रोल असतो. तर ते पुढचं रँक असणार आहे. म्हणजे तर हे आपले म्हणजे हायरार्की आहे, आपले म्हणजे जनरल हायरार्की तुला जसं सांगितलं. ओके, मस्त. ओके, होप की तू लवकरच कॅप्टन बन आणि आणि पुन्हा आमच्या युवा मार्गदर्शक मध्ये असे मला सांग, जसं कॅप्टन ही एकदम टॉपची पोस्ट असते का, त्याच्यावर काय नसतं, राईट? राईट. ॲज अ मास्टर म्हणतात त्याला, मास्टर ऑफ द शिप. तर आपण समजा आपण एका कोर्टमध्ये गेलो, तर जजचा जो रोल असतो की त्याने जे ऑर्डर पास केलं म्हणजे ती एक पत्थर की लकीर झाले असं. ते जो बॉस, तो बॉस आहे, म्हणजे तो काही बोलले, त्याला आपण मागून फोन ठेवला खाली की शिव्या घातल्या तरी पण त्याने जे बोलले ते करायचंच आहे आपल्याला. मग काही झालं तरी येस, वी हॅव टू फॉलो हिम. कारण की त्या कंपनीने त्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह बनवलं की तू कंपनीचा माणूस आहेस. यू हॅव टू एन्श्योर ऑल द पॉलिसीज आर वर्किंग, यू हॅव टू एन्श्योर ऑल द डिपार्टमेंट्स आर वर्किंग, फंक्शनिंग प्रॉपरली. आणि त्या फंक्शनिंग प्रमाणे तुम्हाला काम आउटपुट काढून घ्यायचं, जेणेकरून कंपनीला फायदा व्हावा, शिपच्या ओनरला फायदा व्हावा. आणि त्याचं असं आहे की त्याला डिले नाही करायचे कुठल्या शिपला. त्याचं काम आहे शिपला वेळेत पोचवायचं. कुठे पोर्टमध्ये वेदर खराब झाला तर त्याला कसं शिपला बाहेर काढायची त्यातून त्याचं त्याला नॉलेज असतो. शिपला पोर्टमध्ये एंट्री करताना खूप त्रास असतो. इतकं इझी नसतं कुठल्याही पोर्टला एंट्री करायला, कारण की छोटे छोटे मच्छी बोट असतात, त्यांना नाही ठोकायचं. दुसऱ्या मोठ्या शिप्स असतात, ते येतात बाहेर. आपण त्यांना नेहमी, आणि कस्टम्स वगैरे येतात, त्यांना अटेंड करायचं, शिपला क्लिअर ठेवायचं. शिपमध्ये आपण ड्रग्स वगैरे नाही पाठवत याचा नेहमी काळजी घ्यायची की कोणी ड्रग्सचं स्मगलिंग वगैरे नाही करत. खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्या ॲज अ मास्टर म्हणून त्याच्या खांद्यावरती असतात. आणि तो त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये त्याला नेहमीच म्हणजे एक बोलताना 24 hours ऑन असायला पाहिजे. तो काय काम नाही करत तो, पण त्याला सगळ्या डिपार्टमेंट्सला कोऑर्डिनेट करायचं असतं आणि त्याचं तेच काम आहे. कंपनीसोबत त्याचा कोऑर्डिनेट करायचं आणि डिपार्टमेंटमध्ये एक चांगलं हे करून ठेवायचं, म्हणजे बॉन्डिंग ठेवायची, पॉलिटिक्स नाही करायचं. हे त्याचं काम असतं मुळात. आणि शिपमध्ये काय, त्याचं एकदा शिप आली, अलॉंग साईड आली, पोर्टला आली, कार्गो स्टार्ट करेपर्यंत चीफ ऑफिसरला एक हेल्प काय लागेल डॉक्युमेंटेशनसाठी, कारण की कार्गोचे पेपर असतात, तेवढ्या $millions कार्गो असतो, तो त्या कॅप्टनच्या सहीवरतीच बाहेर गेला जातो. आणि तो त्याच्याच रिस्पॉन्सिबिलिटीवरती शिपवरती लोड केला जातो, त्याच्याच सहीशिवाय तो कार्गो बाहेर नाही जाऊ शकत. करणारा इन्चार्ज मी असतो, पण तो जोपर्यंत ऑर्डर देत नाही तोपर्यंत मी कार्गो चालू करू शकत नाही, मी टर्मिनलला देऊ शकत नाही. ते खूप फॉर्मॅलिटीज असतात, खूप पेपरवर्क असतो, तो कॅप्टन सुरुवातीला करत असतो. आम्ही निघाल्यानंतर आमचे पेपरवर्क चालूच असतात. तो कार्गो कसा विकला जातो त्या पेपरवर्कचं नॉलेज त्याला असतं. म्हणजे पूर्ण कमर्शियल, की कार्गोला कसं रिलीज करायचं, कसं होल्ड करून ठेवायचं, हा त्याच्या अंडर. आणि त्याला वाटलं शिप सेफ नाही आहे तर तो सेल आउट नाही करू शकत, हे त्याचं ऑब्लिगेशन्स असतात. म्हणजे खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि खूप सारे अथॉरिटीज पण आहेत त्याच्याकडे. पण तो त्याचं मिसयूज नाही करत किंवा काय करत, हे पण आम्हाला पण लक्ष ठेवायचं का, तर काही लोक फायदा उचलतात, मिसयूज करतात. पण आत्ताच्या जनरेशनमध्ये नाही होत तसं, मग पहिले व्हायचं, आता नाही. कॅप्टनचा असा रोल असतो. अच्छा, मग कॅप्टन बनण्यासाठी कोणती दुसरी एक्झाम द्यावी लागते की इट इज बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स? नाही, एक्झाम असते रे. आपल्याकडे आता जी आहे ॲडव्हान्स शिपबोर्ड मॅनेजमेंट म्हणून, ASM म्हणून, UK त्याचं नाव आहे मेट्स अँड मास्टर्स कंबाईंड कोर्स. तर मेट म्हणजे मी ॲज अ चीफ ऑफिसर, आणि मास्टर्समध्ये आपल्याला, आता आम्हाला काय आहे की इंडियामध्ये आपला रूल असा आहे की तुम्ही जेव्हा चीफ मेटची एक्झाम पास करता, चीफ ऑफिसरची, तेव्हा 12 महिन्यानंतर ती एक्झाम पास झाल्याच्या 12 महिन्याचं तुम्हाला सी टाईम आणायचं आहे. म्हणजे 12 महिन्याची शिपचं टाईम कंप्लीट करायचं आहे.
आणि मग तुम्ही मास्टरच्या एक्झामसाठी एलिजिबल होता. आणि मग ते एक्झाम तुमची एलिजिबिलिटी झाली, ते लोक चेक करणार तुमची एलिजिबिलिटी आहेत मास्टरच्या एक्झामसाठी, मग तुम्ही मास्टरची एक्झाम देऊ शकता. अक्षय, आणि जसं डेक ऑफिसर आणि इंजिन ऑफिसर, तर ह्यांचा पे स्केल नॉर्मली काय असतो? डेक ऑफिसर्स आणि इंजिन ऑफिसर्समध्ये कधी फरक नाही केला जात. काहीच गोष्टींमध्ये काही फरक नसतो. एवढंच असतं की शिपचा जो तुम्हाला वरचा पोर्शन दिसतो ना, जो अकोमोडेशनचा पार्ट असतो, तेवढा पार्ट हा डेकच्या आतमध्ये असतो. त्याच्या खालचा जो पार्ट असतो तो मशिनरी पार्ट असतो कम्प्लीट, हा त्या लोकांचा असतो. तर त्याच्यामध्ये काय, त्या लोकांचं जे कॉम्पिटन्सी लेवल असतं ना, दोघांचा पण म्हणजे क्लॅशेस असतात. सॅलरी वाईज कधी फरक नसतो. म्हणजे जेव्हा आता समजा थर्ड ऑफिसर झालं, त्याचा इक्विव्हॅलंट रँक तिकडे फोर्थ इंजिनियर आहे इंजिन साईडमध्ये, तर त्यांना सुरुवातीची पे स्केल असते ना ती $2,500 असते. तर सुमारे बघायला गेलं तर आपण 70 into 2,500 केला तर जवळपास 1.5 लाख सुरुवातीचा ऑफिसर म्हणून 1.5 ते 1,80,000 पगार असतो. मग त्याच्यानंतर पुढचा रँक सेकंड ऑफिसरचा, तो डेक साईडचा असतो. तिकडे इक्विव्हॅलंट रँक असतो थर्ड इंजिनियरचा, त्याला जवळपास 4,200 4,500, मग डिपेंडिंग ऑन हिज एक्सपिरियन्स. जसा एक्सपिरियन्स वाढणार तसं रँकचं तसं सॅलरी वाढणार. आणि मग ती असते जवळपास 3 लाखापर्यंत त्याची सॅलरी. आणि चीफ ऑफिसरमध्ये सुरुवातीचा सॅलरी असते जवळपास 4.5 लाखापर्यंत, म्हणजे 1.5 लाखाचा पे स्केल ठेवू असा पकडून चालू, 4.5 लाखापर्यंत. मग ती रँकप्रमाणे, मग एक्सपिरियन्सप्रमाणे त्याचं सॅलरी तिथून वाढत राहते. आणि कॅप्टनचं असतं 8 लाखापर्यंत सुरुवातीचं, आणि त्याचं 8 लाख ते 10 ते 12 लाख डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ शिप. त्याच्यामध्ये टाईप ऑफ शिप येतं की टाईप ऑफ शिप कुठली हँडल करतो. म्हणजे छोटी शिप असेल तर तिकडे सॅलरी कमी असते कॅप्टनला, तिकडे असते 7 लाख 6 लाखापर्यंत असते, आणि मोठ्या शिप्सला 8 ते 10 लाखापर्यंत असते. ॲक्च्युली तुम्ही जसं सुट्टीवर येतात तर त्याची पण सॅलरी मिळते तुम्हाला? कंपनीचे क्लॉजेस असतात रे. काही कंपनी सुट्टीचे पैसे तुम्हाला ऑलरेडीच शिप तुम्ही जेव्हा लास्ट दिवशी सोडता ना त्या दिवशीच सॅलरीमध्ये क्रेडिट करते. काही कंपनीचे क्लॉजेस असतात की तुमची प्रत्येक सॅलरीमधली थोडं अमाऊंट कट करणार, आणि तुम्हाला ती कट सॅलरी जी असते ना ती तुम्हाला सुट्टीमध्ये देणार. तर हिशोब तिथेच येतो, काय फरक पडत नाही, फारसा फरक पडत नाही. म्हणजे तुमची 1-1.5 लाखाची सॅलरी जी असते ना ती कट करून तुम्हाला ती 1-1.5 लाखाची सॅलरी सुट्टीमध्ये देणार. तर ते तुम्हाला एकतर तुमची शिप सोडायच्या वेळेत, म्हणजे साइन ऑफ म्हणतात त्याला, त्या वेळेत तुम्हाला मिळते, नाहीतर तुम्हाला पर मंथ डिवायडेड केलेली असते जेवढी तुमची सुट्टी असते. त्या कंपनीचा रूल वेगळा असतो. ज्या कंपनीजने डिवाइड केलेली असते ना सुट्टीची सॅलरी, की तुम्हाला 4 महिने जॉब केला तर तुम्हाला 2 महिन्याच्या सुट्टीचा पगार मिळतो, पण तुम्हाला 2 महिन्यानंतर कंपल्सरी 3ऱ्या महिन्याला जॉईन करायचंच आहे. माझं असं नाही आहे, मी माझी सुट्टी माझ्याप्रमाणे राहू शकतो. मला जर बोलले त्यांनी लवकर का नाही येतं, तर मी माझी सुट्टी माझ्याप्रमाणे एक्सटेंड करू शकतो. तर मला त्या म्हणजे माझ्या कंपनीत असं काही बंधन नाही आहे ते तुला लवकरच जॉईन करायचं किंवा काय, असं काहीच नाही. नेक्स्ट शिपवर एंटरटेनमेंटसाठी काय काय सोर्सेस असतात? एंटरटेनमेंटसाठी आता राहुल नेट आलेत. सगळ्या शिप्सवरती नाही म्हणू शकत, पण इंटरनेट आहे. बऱ्याचशा कंपनीज ओनर्सला फोर्स करतात. तर डिपेंडिंग ऑन ओनर असतं रे, त्या शिपचा ओनर जो असतो. आता आम्ही मॅनेजमेंटमध्ये काम करतो, म्हणजे शिप ओनरने आता समजा माझी एक गाडी आहे, मी तुला चालवायला दिली, तर तू त्याचं क्रूइंग वगैरे बघ. पण इंटरनेटसाठी समजा मी बोलले यार कोविडमध्ये धंदाच नाही होता यार त्याचा, मी कसं इंटरनेट देऊ, मग मी फक्त व्हॉट्सअप चालवायला इंटरनेट दिलं. एक ओनर असतो तो खूप श्रीमंत आहे, त्याला काय फरक नाही पडत आहे पैसे. तो बोलला घे बिंदास, तू गाडी चालव, हे कर, तुका कार्गो येऊ नको येऊ दे, माझ्या क्रूला खुश ठेव, तुला 4 GB इंटरनेट झालं, तू 4 GB वापर पूर्ण महिन्यासाठी. पण डिवायडेड कसं तुला वापरायचं आहे, मग ते जरा सांभाळून वापरायला लागतं. काही ओनर हफ्त्यासाठी इंटरनेट देतात, 500 MB दिले, हफ्त्यासाठी दिले, मग तशा पद्धतीचे ओनरच्या वरती असतं ते. आणि मग आपल्याला TV रूम असतो, रिक्रिएशन रूम म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला मूवीज वगैरे तुम्ही बघू शकता. पण आजकाल प्रत्येकाकडे लॅपटॉप आहे, तर प्रत्येक जण आपल्या लॅपटॉपमध्येच असतो. तो कधी गेट टुगेदर असे असतात, वीकली गेट टुगेदर करायचे, तर तेही करू शकतो. संडे टू संडे आम्ही बिर्याणी डे म्हणतो आमचा, तर त्याच्यामध्ये आमचा कधी सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे निघतात,
नो अल्कोहोल पॉलिसी मोस्टली फॉलो केली जाते, कारण की अल्कोहोल करून खूप इश्यूज होतात. तर तर अल्कोहोल मधल्यांना सॅड न्यूज आहे की अल्कोहोल असलेल्यांना ऍडिक्शन असलेल्यांनी जॉईन नाही करू शकत आणि पोर्टवरती गेल्यावरती पण पिऊ नाही शकत, कारण की तुमची अल्कोहोल टेस्ट होते घरी म्हणजे शिपवरती आल्यानंतर. तर तिथे अल्कोहोल टेस्टमध्ये जर असलं तर मग ते आम्हाला म्हणजे मलाच अल्कोहोल टेस्ट करायची त्यांची, आणि मग ते दुर्दैवाने रिपोर्ट करावं लागतं कधी कधी. म्हणजे काही लोकांना वाचवावं पण लागतं की अरे बाबा नको पिऊ, आणि मग काही लोकांचे फेक सॅम्पल्स पण करायला लागतात. पण आपल्याला पोरं काय कधी कधी नाही ऐकत, कधी कधी जास्त होऊन जातं, मग त्यांना सांभाळावं लागतं. कधी कधी कशाला उगीच कोणाच्या करिअरवरती येतं. पण आजकाल असा ट्रेंड चालू आहे, पण आता मोस्टली लोक नाही करत, ते बरंच आहे नाही करत. आणि आता अल्कोहोल तर नाहीच. तर एक अल्कोहोल काही ओनरशिप्स म्हणजे खूप मोठ्या ओनर्सचे जे शिप्स असतात त्याच्यामध्ये बिअरच अलाउड आहे. त्या कंपनीचं रूल वेगळे आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम, कारण की फॉरेनर लोकांना बिअर आवडतं. आपल्या इंडियन लोकांमध्ये प्रॉब्लेम असतो जर आपण अल्कोहोलचा ओव्हर यूज होतो ऍक्च्युली बघायला गेलं तर. ते अल्कोहोल म्हणून ॲज अन एंटरटेनमेंट आता काढूनच टाकलं मोस्ट ऑफ लोकांनी. जिम्नेशियम असतो, जिम्नेशियममध्ये आपण काय आपल्याला एक्सरसाइज वगैरे काय असते त्याच्यामध्ये फुल फ्लेज नाही म्हणता येणार, मल्टी जिम असते, ट्रेडमिल असतात 2, टेबल टेनिसचा टेबल असतो, त्याच्यामध्ये ते खेळू शकतो. बस तेवढंच, बाकीचं असं काही एंटरटेनमेंट म्हणून काय नसतं. आणि आम्ही गेट टुगेदर करतो एक 15 दिवसातून 20 दिवसातून, डिपेंडिंग ऑन कॅप्टन तसा पाहिजे, म्हणजे जॉली टाईप की त्याला आवड आहे गेट टुगेदर करायची. आपण होळी साजरा, तर ह्या अशा होळी केली. प्रत्येकाचं वेगवेगळा एक मोठे असतं, म्हणजे न्यू इयर क्रिसमस तर असतोच, पण बाकीचं पण असतं ह्या टाईपचं इंडियन क्रूमध्ये वगैरे. आणि अक्षय, जसं म्हणजे कधी कधी न्यूजपेपरमध्ये न्यूज येतात की पायरेट्स असतात यमेन आणि ओमान देशाचा बॉर्डर्सला, तर तसं काही रिस्क असते का तुम्हाला? पायरेट्सची रिस्क असते राहुल. इश्यू असा आहे की कंपनीवरती डिपेंड असतं की रूट कुठला घ्यायचा, कारण की कंपनीला विचारल्याशिवाय कॅप्टन रूट घेऊ शकत नाही. पण कॅप्टनला जर सेफ वाटत असेल तर कॅप्टन दुसरा मार्ग निवडू शकतो, कंपनीकडे तो प्रस्ताव मांडू शकतो की मला हा रूट घ्यायचा आहे, तर अलाउड आहे का. पण कंपनी मुळात आता इतकी सेफ गेम खेळते ना की कंपनीच अलाउ नाही करत त्या रूटने जायला. आता सोमालिया झालं, यमेन झालं, त्या एरियामध्ये जायला ज्या स्लो शिप्स असतात, म्हणजे स्लो शिप्स चालणारे असतात ना, त्यांना आम्ही जस्ट एक जिस्ट देतोय की इंटरनॅशनल ट्रान्झिट कॉरिडॉर म्हणून सेटअप केलंय त्या एरियात. तुम्ही ते कधी बघितलं नसणार, कारण की ते फक्त ते इलेक्ट्रॉनिक चार्टमध्ये दिसतं आम्हाला शिप त्या रूटमधून जात असताना तुम्ही फक्त तो रूट फॉलो करायचा, आणि त्याच्या आजूबाजूला वॉरशिप्स असतात, तर त्या वॉरशिप्स तुम्हाला नेहमी प्रोटेक्ट करणार त्या रूटमधून जाताना. आणि शिवाय तुम्हाला त्या रूटपर्यंत पोहोचायसाठी तुम्ही कोलंबोला एक हब बनवलाय त्यांनी सिक्युरिटी गार्डचा, आर्म्ड गार्ड्सचा म्हणतात त्याला. ते कंपनीज फोर्सफुली आता तुम्हाला आर्म्ड गार्ड्स घ्यायला लावतात की तुम्ही आर्म्ड गार्ड्स घ्यायचे. आर्म्ड गार्ड्स तुमचं पॅट्रोलिंग करणार नेहमी त्या रूटमधून जाताना. शिवाय तुम्हाला जे नेव्ही, कुठलाही नेव्ही असतो, चायनीज नेव्ही असतो, रशियन नेव्ही असतो, कुठलीही नेव्ही असते, तर त्या नेव्हीचं प्रोटेक्शन असतं नेहमीच. तर राहुल असं सांगू नाही शकत की ते फुल प्रूफ आहे, पण त्या लोकांनी, आमचं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी ते काम केलेलं आहे. पण पायरेट्स सांगू नाही शकत की कुठल्या शिपवरती अटॅक करतील ते लोक. आता एक नुकताच एक अटॅक झालेला आहे जो ओमानमध्ये झालेला आहे एका शिपवरती. सांगू नाही शकत, त्यांना माहिती नव्हतं, ड्रोनमधून अटॅक झाले, काहीच त्यांची चुकी नाही आहे, पण शेवटी लॉस ऑफ लाईफ झाली बहुतेक तिथे. आणि म्हणजे असं बोलतात ना, एक बॅड लक त्या दिवशीचा खराब, की काय म्हणजे त्या एरियामध्ये आता सिच्युएशन गडबड आहे ॲक्च्युली, आणि शिप्स मोस्ट ऑफ तिकडे जायला घाबरतात. तर तो रूटच कंपनी कधी कधी सिलेक्ट नाही करत. पण टँकर्स जो माझा ट्रेड आहे ना, तो तिथे जातोच, असं नाही की नाही जाणार, तो जातो. पण आम्हाला ओमानमध्ये जायला नाही, पण येमेन आणि त्या रूटमध्ये जायला जर झालं तर आम्हाला सोमालिया स्पेशली त्या रूटमधून जर जायचं झालं तर आम्ही त्याचे डिस्टन्स मेंटेन करतो, आणि आम्हाला ते आर्म्ड गार्ड्स दिले जातात. त्यांचं लक्ष असतं, ते लोकांचे पण 3-3चे ड्युटी असतात सकाळपासून, आणि आम्हाला शिपचे प्रोटेक्शन करायला लागतं. ॲज अ चीफ ऑफिसर मला त्याला शिप हार्डनिंग म्हणतात त्याला,
जे आपले तुम्ही फेन्समध्ये बघितलं असलं कधी रेझर वायर लावलेल्या असतात, आपल्या ज्या तारा लावलेल्या असतात ना, त्या तारा लावायला लागतात पूर्ण शिपच्या पूर्ण. ते काम 3-4 दिवस त्या एरियामध्ये घुसायच्या अगोदर आपल्याला प्रोटेक्शनसाठी ते काम करायला लागतं. कारण की शिपला प्रोटेक्शन नाही दिलं ना तर ते लोक इझिली ॲक्सेस करू शकतात. तर त्या तारांच्या प्रोटेक्शन ते इतक्या इझिली चढू नाही शकत चालत्या शिपमध्ये. त्या तारा लावायचं काम करावं लागतं. तर ते म्हणजे ॲडिशनल मेजर्स म्हणून सांगतो. आणि सिक्युरिटी गार्ड तर असतोच असतो. तर हे म्हणजे प्रोटेक्शन झाले. आता त्या व्यतिरिक्त जरी मग नशीब खराब असली तर मग ते पायरसीचा इश्यू असतो. ते काय म्हणजे अजूनपर्यंत पूर्णपणे गेलेलं नाही आहे. वेस्ट आफ्रिकामध्ये आता जास्त चालू आहे पायरसी चालू आहे. तिथे ऑइल फील्ड्स आहेत बरेचसे. तिकडे छोट्या छोट्या शिप्सना हायजॅक केलं जातं, प्रॉपर हायजॅक केलं जातं. तिकडच्या क्रूला हॅरॅस केला जातो. कंपनीकडून रॅन्सम फीमध्ये शिपचे इक्विव्हॅलंट जेवढी शिपची किंमत आहे कार्गो सहित तेवढी फी मागितली जाते. ते हेलिकॉप्टरने पैसे पाण्यात सोडायचे आणि मग क्रूला तसं त्या पद्धतीने सोडायचं. असं केसेस आहेत म्हणजे खूप आम्ही ऐकतो. पण राहुल, फ्रँकली स्पीकिंग मी कधी एक्सपिरियन्स केलेलं नाही. मी त्या एरियामध्ये गेलो आहे पण आम्ही कधी एक्सपिरियन्स केलेलं नाही. ते डिपेंड्स त्या दिवशी त्या नशिबावरती आहे. म्हणजे काही सांगू नाही शकत कधी झालं, पण मला कधी आढळलं नाही अशा कुठल्या गोष्टी. होप की अशा पद्धतीची सिच्युएशन कधीच न येऊ. राईट. अरे आपण देवाला तेच प्रार्थना करत असतो नेहमी शिपवरती गेल्यानंतर. पण काय आता ट्रेड जसा असतो, ट्रेड ज्याप्रमाणे असतो, ट्रेड जसा चालू आहे त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर फक्त आता वेस्ट आफ्रिकाच एक एरिया राहिला आहे जिथे झालंय. आपल्या इंडियन कोस्टमध्ये वगैरे तर नाही आहे तेवढं, पण साधी वगैरे चोरी होत असते. आपल्या इंडियन पोर्ट्समध्ये पण चोऱ्या होतात. म्हणजे रश्या वगैरे न्यायचं, छोटंसं स्पेअर पार्ट वगैरे न्यायचं काम वगैरे ते लोक करतात. ते छोटे छोटे रॉबर्स असतात, छोटी छोटी चोरी करतात ते लोक. ते शिपचे इम्पॉर्टंट स्पेअर्स चोरी करतात. पण जर आपण त्यांच्या तावडीत सापडलो तर ती आपल्याला हर्ट करू शकतात. त्यांच्याकडे नाईफ्स वगैरे असतात, ती आपल्याला हर्ट करू शकतात. म्हणजे तो रिस्क एक आहेच. तो कुठे नाही, आपण नाही बोलू नाही शकत. ते ठराविक त्याचे एरियाज आहेत. आपलं इंडिया झालं, बांगलादेश झालं, सिंगापूर झालं, इंडोनेशिया झालं, असे छोटे छोटे रॉबरीज करतात. ते शिप नाही नेत पण ते शिपमध्ये चढून त्याचं हे नेतात. ओके अक्षय. बाकीचे टीम मेंबर्स काय क्वेश्चन्स असतील तर विचारू शकतात. हॅलो अक्षय, मला 2 क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन म्हणजे जेव्हा आपण ट्रेड म्हणजे शिप मध्ये जेव्हा कंटेनर चढतात त्याच्यामध्ये काय स्कॅनिंग वगैरे होते का? आता तू बोललास की टॉईज वगैरे असतात, त्याच्यामध्ये स्मगलिंगचे चान्सेस जास्त आहेत, बरोबर? टॉईज झाले, छोटे छोटे पॅकेज असतात, स्मगलिंगचे चान्सेस जास्त आहेत. मग ते स्कॅनिंग कसे होतात? आणि त्याचा स्कॅनिंगचा पार्ट वेगळा राहिला. ते आम्ही स्कॅन नाही करत, ते आम्ही स्कॅन करतच नाही. ते काम पोर्टचं असतं आणि ते काम नेहमीच पोर्ट करत असतं. म्हणजे कस्टम्सचा क्लिअरन्स आणायसाठी आमच्याकडे काही स्कॅनर नसतो. आम्ही काहीच नाही करू शकत. जर ते आमच्या शिपवरती आलं तर ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी झाली, पण आम्ही काही करू नाही शकत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ते स्कॅनिंगचा पार्ट आहे तो फक्त आणि फक्त पोर्टचेच अथॉरिटी करू शकतात. म्हणजे ज्या पोर्टमधून तो कार्गो निघतोय ना, तो त्याच पोर्टचा कार्गो त्या अथॉरिटीलाच फक्त ते राईट्स आहेत की ते स्कॅनिंग करू शकतात. आम्ही नाही करू शकत. ते एकदा आलं आमचं की ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी झाली. मग त्याच्यामध्ये काय आम्हाला काही कळत नाही. आणि जसं तू बोललास की जसं एक पेट्रोलियमचे लिक्विड असतात ना, ते तुम्ही पण इम्पोर्ट एक्सपोर्ट करता. इमर्जन्सी इन केस सपोज जर लिकेज झाला किंवा काय झालं त्याच्यासाठी तुम्हाला काय स्पेशल ट्रेनिंग असते का? हो हो हो, आमचे कोर्सेस असतात फायर फायटिंगचे. त्याच्यामध्ये एक्झामसाठीच आम्हाला ते कोर्सेस करावे लागतात. हफ्त्याभराचा कोर्स असतो तो. त्याच्यामध्ये मॉकअप ड्रिल होते ज्याच्यामध्ये ॲक्च्युअली आग लावली जाते आणि तो धूर केला जातो. म्हणजे आग नाही प्रॉपर, पण धूर केला जातो. त्या धुरातून तुम्हाला एखादा डमी आणायचा आहे बाहेर उचलून. तर तो धुरातून तो माणूस शोधायचा आणि तो शोधून तुम्हाला बाहेर आणायचा. हा तर त्याचा प्रॅक्टिकल पार्ट राहिला. तर त्या इमर्जन्सीसाठी आम्हाला चेकलिस्ट असतात शिपवरती, त्या फॉलो करायच्या. आणि आग लागली तर जसं सिलेंडर तुम्हाला माहितीच आहे, तर सिलेंडरचा जर ब्लास्ट झाला तर काय होतं. तर शिपमध्ये तसा जर काय असला तर काय करू नाही शकणार कोणी. काय कोणीच म्हणजे तिथे अवशेषच उरणार नाही की शिप होती तिथे कुठे. राईट.
तर त्याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी बॅरिकेड्स खूप दिलेले असतात, तर त्या सेफ्टी फीचर्स बायपास नाही व्हायचं ह्याचं लक्ष नेहमी ठेवायचं असतो कार्गोच्या.